माजी जिल्हा प्रमुख अजय दासरे यांना हटवण्यासाठी पत्रकार परिषद आहे की गेल्या अनेक वर्षापासून मी विद्यार्थी सेनेत असल्यापासून त्याच्या हाताखाली काम करतो। तो शहर प्रमुख होता, 2 वेळा जिल्हा प्रमुख होता। असं असताना गेले 25-30 वर्ष पद बघून तो आमच्या शिवसेनेच्या संपर्क नेत्या माननीय सुषमाताई अंधारे यांच्यावरती आरोप करतो की ज्या महिला असून पुरुषापेक्षा जास्त वेगाने ज्या काम करतात, महिला अत्याचार असू द्या की महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार असू द्या, त्या चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात मांडत असताना देशातील नव्हे तर महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांना त्या प्रिय आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये संपर्क प्रमुख नेमल्यानंतर त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या, सर्व मतदारसंघाच्या बैठक घेतल्या आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या की प्रत्येक तालुक्यामध्ये काय अडचण आहे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काय अडचणी आहेत, पदाधिकारी काय केलं पाहिजे। की ज्याला आपण 2 वेळा जिल्हा प्रमुख केलं, 1 वेळा शहर प्रमुख केलं, त्यांनी सोलापुरामध्ये कुठलीही संघटना वाढवली नाही, जाती भांडण नावाचं काम केला आणि या महापालिकेचं रिझल्ट बघता तुम्ही 0 रिझल्ट आहे। गेल्या महापालिकेला मी शहर प्रमुख होतो आणि हेच पदाधिकारी होते, 21 नगरसेवक आले होते। आज नाही, आम्ही 25-30 वर्ष शिवसेनेचं काम करतो। पहिला सायकलवर फिरत होतो, आज मोटरसायकल घ्यायची आमची ऐपत आहे। आम्ही मोटरसायकलवर फिरणाऱ्या ताईंनी आम्हाला पदं दिलेले आहेत, त्यामुळं अजय दासरेंनी केलेले सगळे आरोप खोटे आहेत। त्यांनी कुणाला तुझ्याकडे गाडी आहे का विचारलं नाही, बंगला आहे का विचारलं नाही, त्यांनी फक्त तुमची निष्ठा आहे का, संघटनेप्रती तुम्ही काम करता का, एवढा त्यांनी प्रश्न केला। आम्ही त्यांना सांगितलं की संघटनेसाठी पूर्ण वेळ देऊन झटून आम्ही काम करू। तेव्हा सायकलवरून मोटरसायकलवर फिरणाऱ्या प्रताप चव्हाणसारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला त्यांनी नेमलं, म्हणून अजय दासरेची पोटदुखी आहे। काय स्वतः समोर होतो उद्धव साहेबांनी नाही, आम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो। स्वतः उद्धव साहेबांशी मी बोललो आणि उद्धव साहेबांनी माझ्यासमोर सुषमाताईने सांगितलं की सुषमाताई तुम्ही पुढे जा, तुम्हाला जे योग्य वाटते ते निर्णय घ्या। आणि उद्धव साहेबांच्या सहीनं कागद मातोश्रीवरून सामन्याला गेलाय आणि पुणे सामन्याला नाही तर मुंबई सामन्याला निवडी जाहीर झालेल्या आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो। कोणी विचारणार या मला उत्तर द्या सगळ्यासमोर, हे म्हणू कधी म्हणून पेपर मधनं बोल, ठीक आहे ना। ही सांगावं कुठं कमी पडलो, हा उद्धव साहेब कुठंतरी कोणाचा तरी अहवाल घेतात आणि निर्णय घेतात। आज या नवीन पोरांना, जुन्याच पोरांना पण एक जबाबदारी दिली असेल तर ह्यांच्या नेतृत्वाखाली काम करावं, एवढं या निमित्तानं सैनिकांना आवाहन करतो आणि ह्या पक्षात दिली माजवण्याचा जो प्रयत्न करतोय, आज आजचा दिवस उद्याचा दिवस जोपर्यंत निवेदन उद्धव साहेबांकडून जात नाही तोपर्यंत त्यांनी तोंड आणि बंद करावं, तर पक्षाला राहण्याची संधी मिळेल। अन्यथा सोलापूरच्या सैनिकांनी जो निवेदन दिलंय त्याचा आग्रह आम्ही सुद्धा आजच उद्धव साहेबांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करू आणि असल्या लोकांना कुठंच काम करू शकत नाही। काँग्रेसमध्ये नाही, किती पक्ष बदलले, मी काही वेगळं सांगायची गरज नाही।